श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. सुप्रभातम. नमस्कार. सिया ऑफिशियलवर आपले सुस्वागतम. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुं. आज आपण महाभारतातल्या पहिल्या खंडातल्या आदिपर्वातले शकुंतलोपाख्यान पुढे वाचायला सुरुवात करूया. काल आपण दुष्यंत राजाच्या सैन्याचे आणि त्याच्या पराक्रमाचे वर्णन वाचत होतो. आता आज आपण पुढे ती कथा वाचूया. अशा प्रकारे असंख्य पशूंचा वध केल्यावर राजा दुष्यंत आपल्या सैनिकांसह आणि अश्वांसह आणखी काही पशूंचा शोध करीत निरनिराळ्या एका अरण्यामध्ये शिरला. ते अरण्य निबिड होते. ते निबिड अरण्य पार केल्यावर तो ज्या एका दुसऱ्या वनामध्ये शिरला ते वन अतिशय रमणीय आश्रमांनी गजबजलेले होते. डोळ्यांचे पारणे फेडणारे ते वन मनाला अतिशय आनंद देणारे होते. मंद सुशील वारे त्यात वाहत होते. फुलांनी डवरलेल्या असंख्य वृक्षांनी ते गजबजलेले होते. त्यामध्ये ठायी ठायी मनोरम कुरणे होती. पक्ष्यांच्या कूजनाच्या मधुर ध्वनीने ते दुमदुमलेले होते. मधून मधून कोकिळांचा पंचमालाप ऐकू येत होता. तर मधूनच रातकिड्यांसारख्या किड्यांचा चिणचिण आवाज कानावर पडत होता. दाट फांद्यांनी भरलेले व गर्द सावली असलेले विशाल वृक्ष तर असंख्य होते. त्या वृक्षांनी ते वन अगदी झाकून गेले होते. जमिनीवर भ्रमरांचे थवे गुंजारव करीत इतस्ततः घिरट्या घालीत होते. काय शोभा वर्णावी त्या वनाची. फूल नाही असे एकही झाड नव्हते. फळ नाही असे एकही झाड नव्हते आणि एकही झाड काटेरी नव्हते. ज्याच्या भोवती भुंगे घिरट्या घालीत नव्हते असेही झाड त्या वनात दिसले नसते. पक्ष्यांच्या कूजनाने ते निनादित झाले होते आणि फुलांनी नटले होते. सर्व ऋतूमध्ये फुलांनी डवरलेल्या आणि गर्द सावली देणाऱ्या वृक्षांनी ते भरलेले होते. अशा त्या मनोरम वनामध्ये अतुल पराक्रमी दुष्यंत राजा शिरला. फुलांनी डवरलेल्या त्या वनातील वृक्ष वाऱ्याने कंपित होताच दुष्यंतावर मोठी सुखद पुष्पवृष्टी करू लागले. अनेक रंगांची असंख्य फुले त्या वृक्षांच्या वस्त्रांप्रमाणेच दिसत होती. त्या वृक्षांचे शेंडे थेट आकाशाला भिडलेले होते. मधुर स्वरांनी कूजन करणाऱ्या पक्षांमुळे ते निनादित झाले होते. त्या वृक्षांची दाट पालवी असंख्य फुलांच्या घोसांनी खाली वाकली होती. मध मिळविण्याच्या लालसेने इतस्ततः भ्रमण करणारे भ्रमर सर्वत्र गुंजारव करीत होते. जागोजागी सुगंधी फुलांचे सडे पडले होते. मनाला उल्हासित करणारे लता मंडपही ठायी ठायी मन वेधून घेत होते. हे सारे मनोज्ञ दृश्य डोळे भरून राजाने पाहिले आणि त्याचे मन हर्षभरीत झाले. त्या वृक्षांच्या शाखा परस्परांमध्ये गुरफटून गेल्या होत्या आणि खूप उंच असल्यामुळे त्या इंद्रध्वजाप्रमाणे खुलून दिसत होत्या. फुलांनी तर ते अक्षरशः झाकून गेलेले होते. अशा वृक्षांमुळे त्या वनाची शोभा स्पृहणीय झाली होती. त्या वनात सिद्धांचे आणि चारणांचे वास्तव्य होते. तसेच गंधर्वांचा व अप्सरांचाही त्यात निवास होता. तेथे किन्नरांचाही सर्वत्र संचार होता. वृक्षांवर वानरही असंख्य होते. सर्वांगाला सुखविणारा सुगंधी शीतल वारा फुलांमधील पराग सर्वत्र वाहून नेत असल्यामुळे वृक्षांना रिझविण्याच्या इच्छेनेच जणू काही त्यांच्या भोवती घिरट्या घालीत होता.
अतिशय उंच ध्वजाप्रमाणे गगनाकडे झेप घेणारे नदी तीरावरील ते कमनीय वन आनंदाने उन्मत्त झालेल्या विहंगमांनी गजबजलेले होते. एवं विशिष्ट वन दुष्यंत राजाने डोळे भरून पाहिले. अशा त्या वनामध्ये राजाला एक अप्रतिम आश्रम दिसला. असंख्य वृक्षामुळे तो आश्रम अगदी झाकून गेला होता. त्यात ठिकठिकाणी होमाग्नी प्रज्वलित झाले होते. अशा त्या परमपावन आश्रमाला राजाने वंदन केले. त्या आश्रमात अनेक ऋषीमुनींचे व वालखिल्य नामक दिव्य मुनींचे वास्तव्य होते. होमशाला जागोजागी विखुरल्या होत्या. सर्वत्र फुलांचा सडा पडलेला होता. नदीच्या काठावर असंख्य विशाल तुन्नक वृक्ष होते आणि त्या वृक्षामुळे ते वन विलक्षण सुंदर दिसत होते. पवित्र आणि मधुर जलाने परिपूर्ण असलेली मालिनी नदी आश्रमाजवळूनच वाहत होती. ती नदी अनेक पक्षांनी गजबजून गेली होती आणि भोवतालच्या परिसरातील तपोवनामुळे तिची शोभा अत्यंत कमनीय झाली होती. अनेक वन्य पशु आणि सुंदर हरिण पाहून राजाचे मन परमसंतुष्ट झाले. अजोड योद्धा असलेला तो ऐश्वर्यशाली दुष्यंत त्या वनातून अशा प्रकारे भ्रमण करीत असता देवलोकाप्रमाणे पवित्र व अतिशय मनोरम अशा त्या आश्रमामध्ये शिरला आणि आश्रमाला अगदी लागूनच वाहत असलेली सर्व प्राण्यांची जणू माता असलेली पवित्र उदकाने परिपूर्ण असलेली चक्रवाक पक्षी जिच्या तीरावरील पुळणीमध्ये विहार करीत होते अशी, जिच्या पाण्यावर फुलांप्रमाणे दिसणारा फेस तरंगत होता अशी, किन्नरगणांचे निवासस्थान असलेली, जिच्या काठावर वानरांचे व अस्वलांचे वास्तव्य होते अशी, जिच्या तीरावरील आश्रमामध्ये वेदांचे पुण्यपावन अध्ययन चालले होते अशी, पुळणींनी शोभणारी उन्मत्त हत्तींनी व वाघांनी आणि नागराजांनी जिच्या तीरावरील गर्द झाडीमध्ये वास्तव्य केले होते अशी मालिनी नदी त्याने पाहिली. तिच्याच तीरावर महात्म्या काश्यप मुनींचा महर्षीगणांनी गजबजलेला मनोहर आश्रम होता. आश्रमाजवळून वाहत गेलेल्या मालिनी नदीचे दर्शन घेतल्यावर त्या आश्रमामध्ये प्रवेश करण्याचा विचार त्याच्या मनात आला. जिचे दोन्ही काठ रमणीय होते आणि प्रवाहामध्ये असलेल्या लहान लहान द्वीपांनी जी युक्त होती, अशा मालिनी नदीमुळे तो आश्रम मनोज्ञ दिसत होता. तो आश्रम म्हणजे जणू काही गंगा नदीमुळे सुशोभित झालेले नरनारायणांचे निवासस्थानच असावे, अथवा मत्तमयूरांच्या केकारवांनी निनादित झालेले कुबेराचे चैत्ररथ उद्यानच असावे. त्या आश्रमाजवळ जाताच सर्व गुणसंपन्न व लोकोत्तर तेजाने दैदिप्यमान झालेल्या तपोधन महर्षी काश्यप कण्व मुनींचे दर्शन घेण्याची दुष्यंताला इच्छा झाली. आज आपण इथे थांबूया. माझ्या सिया ऑफिशियलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया आत्ताच सबस्क्राईब करा आणि दररोज महाभारत कथा ऐकण्याचा आनंद अवश्य घ्या. बाजूच्या बेलवर क्लिक करून लाईक करायला विसरू नका. शेअर करा, कमेंट करा आणि राधे राधे लिहायला विसरू नका. धन्यवाद. जय श्री कृष्ण.